लोकांना सावरणारी जोडणारी कोलटकर, दीपू चित्रे, मर्ढेकर हे सगळे वाचून काढतो. या सगळ्यांवर तुला संत साहित्याचा प्रभाव दिसेल. आणि कोलटकरांचं चिरीमिरी तू वाचलंस ना, फॅन्टास्टिक आहे. माझं कोणतरी घेऊन गेलाय फक्त. मला मर्ढेकर आवडतात. ए सुजा, काहीतरी बोर नावा सांगू नको तिला. ए पकवू नको. ए चल ग. एक मिनिट मीनल, या कवींचा अपमान होतो ना तेव्हा आमच्याही भावना भडकतात. आम्ही फक्त तोडफोड करत नाही एवढंच. तोडफोड करायला शक्ती लागते. चल. ही गिटार कोण वाजवतं? अरे हा काय आमचा कैवल्य. अगं आता असा फाटका दिसतोय, पण लवकरच हा एक खूप मोठा म्युझिक डिरेक्टर होणार आहे. ही चड्डी बनेन आहे ना, याच्या नावाने दादर स्टेशनवर विकली जाणार आहे बघ तू. तुला आता काही सेल्फी बिल्फी काढायचं असेल तर काढून टाका आत्ताच, नंतर वेळ मिळणार नाही. हा, आणि मिनल आहे ना, मिनल लवकरच बघशील तू, डेली सोपची क्वीन होणार आहे. क्वीन. त्या डेली सोप मधल्या खलनायिका नसतात का, त्या अशा दुधात वगैरे मीठ घालतात आणि एक भुवई उंचावून असा वॅम्पिश वागतात आणि असं म्हणतात ना, बघा सासूबाई मी आता काय करते. आणि हिच्या नावच्या ना टिकल्या मिळणार आहेत नालासोपारा स्टेशनला, तेवढ्या मोठ्या असतात ना तशा. काय काय का वाईट वागलास तू? मी चांगलं कौतुक करत होते ना तुझं. अरे बापरे, भडकल्या का भावना? आता होतीये तोडफोड. भडकू नको मिनल, अगं मला खरंच आवडतात त्या वॅम्स. हो ना? मला पण. गपरे, ऐक ना, मला सांग, तू इतक्या लवकर लग्न करायला तयार कशी झालीस? काय करणार ना, म्हणजे घरी राहिले तर आई बाबांचं ऐकावं लागेल, आणि लग्न झाल्यानंतर केतन माझं ऐकेल ना. ही खरी आजची स्त्री. पण केतन खरंच ऐकतो तुझं? हो, सगळं ऐकतो तो माझं. काही नसतं का? ऐक माझं, लग्नाच्या आधी ना सगळे पुरुष असं दाखवतात आम्ही सगळं ऐकतो, पण लग्नानंतर फिरतात. त्यांना वाटतं काय आता लग्न झालं, आता ही कुठे जाणार. मी तुला सांगते, काही फंडे लक्षात ठेव. फंडा नंबर 1, आपल्या नवऱ्याने एखादी गोष्ट सांगितली की ती कधीच ऐकायची नाही. सर्वात प्रथम आधी नाहीच म्हणायचं, मग नंतर विचार करायचा, आणि जणू ती गोष्ट आपल्यालाच सुचलीये असं ठरवून त्यालाच ती करायला लावायची. कळलं का? फंडा नंबर 2, आपल्याला कितीही उत्कृष्ट स्वयंपाक येत असला तरी रोज रोज चांगला स्वयंपाक करायचा नाही. आणि त्यांनी नावं ठेवली ना तर त्याला म्हणायचं, एवढं काय तूच कर ना. मग करेल तो, कारण केतनला सगळा स्वयंपाक येतो आणि त्याला आवडतं पण करायला. हा, मग त्याच्या स्वयंपाकाचा इतकं कौतुक करायचं की त्यानेच रोज स्वयंपाक केला पाहिजे. नाही, आता यांनी कार्यक्रमच सुरू केलाय. रिश्ते रेवा के, देखते रहिए, सोमवार से शनिवार रात 2:30 से 4:30 बजे. फंडा नंबर 3, मिनल, उगाच खात्री भलतं सलतं शिकवू नकोस हा माझ्या बहिणीला. या बाईचं काही ऐकायचं नाही. हिला अजिबात नवऱ्याला मुठीत वगैरे ठेवता येत नाही. ए थांबा, तुमचं टेलिकास्ट चालू राहू दे, मी उघडतो. आशु, आई एम सॉरी, मुझे यहाँ पे आना पड़ा, लेकिन रेशमा और उसकी निशा आ आ आ आ आ, निशा आ आ आ आ आ, निशा आ आ आ आ आ, निशा. My love, my darling. How do you do? How had your day? How was your day?
टेरिबल. नाही नाही नाही, काय नाही होत, काय नाही होत. मी आहे ना, मी आहे. हं? ते राहू दे, माझ्याकडे राहू दे. यू माय डार्लिंग. एका मुलीचा राग गेला नाही वाटतं अजून. असं काय करते, असं काय करते, लहान लहान मुलांकडे बघून तरी. लहान मुलं. हाय मम्मा. मम्मा. आय लव्ह माय मम्मा. अरे असं आहे ना ते सगळं. Oh, I see. Yes, I know. नो 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 नो. येस ऑल येस. Yes. दमून आली. काय घेणार, चहा कॉफी? Coffee? Coffee, okay. Without sugar. विदाउट शुगर कॉफी. ओके. आणि खायला काय घेणार? पाव पॅटीस, वडापाव, मिरची भजी, बालुशाही. Sandwich, if you have sandwich. ओके. विदाउट शुगर कॉफी, विदाउट शुगर कॉफी आणि सँडविच. सँडविच म्हणजे ब्रेड आणण्यापासून तयारी. Then I'll manage. I will manage. नो 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 नो. आपला संसार असला तरी आय मॅनेज. यू कम दमून नो. टोटल. आय मेक कॉफी. यू सिट. आशू, राहू दे, मी करते कॉफी. थँक्स. बघितलंस का कसला मुठीत ठेवलं निशानी आशूला. निशा चांगलंच मुठीत ठेवते सगळ्यांना, माहित आहे मला. यू सिट. हे कसलं सॉलिड आहे ना. म्हणजे त्या दोघांचं लग्न झालंय तरी ते तुमच्या सोबत म्हणजे फ्रेंड सोबत राहतात. आणि राकेश जिजूचं आणि ताईचं लग्न झालंय पण तरी ते दिवसभर इथे येऊन कट्टा वगैरे टाकतात. यार मलाही आवडेल असं राहायला. म्हणजे लग्न झाल्यानंतर असं मित्रांसोबत वगैरे राहायचं. मी सांगतेच केतनला, आम्ही पण असंच राहू. पण त्याच्यासाठी फ्रेंड्स असे आमच्यासारखे असावे लागतात ना. आशू, येस डार्लिंग. isn't it too humid here? Should we go out? पार्डन. अरे उकडतंय तिला, घाम येतोय, घाम. दॅट वन. नो वरी. नो वरी. No, not that. No. Yes. That one. No. No problem. I do, darling. Don't call me darling, no. It's just too cheesy. Cheese sandwich. Yes, darling. अरे डार्लिंग नको ना म्हणू मला. डार्लिंग नको ना म्हणू मला, असं ती म्हटली. कारण काय तिला असं प्रेमाचं प्रदर्शन केलेलं आवडत नाही ना. आवडत नाही. पण काय करू निशा, मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग. म्हणजे जेव्हापासून आपण एकमेकांना एंगेज केलंय ना तेव्हापासून मी तुझ्या डोळ्यात लॉक झालोय. चावी सापडतच नाहीये. बुडून गेलोय मी तुझ्या प्रेमात. इतकं प्रेम की प्रेम उतू चाललंय. कैवल्य, तू शूटिंग करतोय का रे? हो रे आशुतोष, सगळं शूट केलंय रे मी. तुझं तिच्याबद्दलचं उतू गेलेलं प्रेम, उतू जाऊन जळून पार कोळसा झालेलं प्रेम, सगळं शूट केलंय. ते फोन दे. नाही असं कसं रे, किंजलला कळायला नको का? मंद आचेवर ठेवलं होतं तरी कसं काय भस्कन होतो गेलं प्रेम. अरे तू दे इकडे दे. वीडियो किंजल के पास जा 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 जा. इंटरेस्टिंग आहे रे व्हिडिओ. सेंड करायला हवा नाही का आपण? केलाय. अरे सेंड. कॅन्सल कर.
अरे ते काय विमानाचं तिकीट आहे का कॅन्सल करायला? 3G झालं सेंड. झालं. अरे प्रेमाचं प्रदर्शन केलेलं आवडत नाही तिला. कोणाला? निशाला. हा. आ 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 आ. किंजल, तू आली का? ये चल बाहेर आपण. एक मिनिट. मला कॅब पण ड्रायव्हर होईल. मला तिला बघायचंय. किंजल, आले. तारा कुछ सामान. काय आहे? हतोडी. पक्कड. टेस्टर. अशी तुला याद आहे तू माझ्या घरी नळ रिपेअर करायला आलेले तेव्हा तू तिथेच विसरून गेला. आणि हा त्यात एक नानकडू गिफ्ट पण आहे. किंजल, गिफ्ट? गिफ्ट कशाला? अशी तू मला सांगितलं पण नाही ने. तू कोणाच्या तरी नजरेत लॉक झाला नी त्याची चावी पण हरवली. मग आता एवढ्या मोठ्या प्रोग्रामचं गिफ्ट नको. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स. એટલે हार्दिक शुभकामना. एवढं तर ध्यानात असेल ने मी शिकवलेले. ती कोण आहे? हो कोण छू? किंजल, हा किंजल. ओनली किंजल. तारी टीचर, फिलॉसॉफर आणि ओनली फ्रेंड. खतम. कोण आहे मी? मला कशाला सांगशील? कसं सांगू मी तुला तू कोण आहेस माझी? ठीक छे. ओके. आशु તારી ખુશી માં જ મારી ખુશી છે. તું સુખી રે. સુખી રા. ए पण तू तुझ्यावर खूपच अँग्री आहे. खूप अँग्री आहे. तू मला बोलवलं पण नाही यार. तू मला बोलवायला हवं होतं नाचायला. मी तुला एव्हरी टाइम गरब्याला बोलवते ने. नाचायला पण नाही बोलवले. निशा, आशु खूप चांगला मुलगा आहे. टेक केअर. किंजल, अगं तसं काही नाहीये. आशु, इट्स ओके. मला अजून काय पण ऐकायचं नाही. તમે સુખી રહા. किंजल, किंजल, आशू तिच्या मागे धावत का गेला? म्हणजे सांग ना. मी सांगू? ते ना काय ना मी सांगते. मला सुचलं. मला माहितीये. अगं निशा, आय एम व्हेरी सॉरी. आय अपॉलोजाइज. काय आहे ना रेवा, ती मुलगी ना ती आशूची एक्स गर्लफ्रेंड आहे. तिला बिचारीला खूप त्रास झाला असेल ना, म्हणून असं डोकं फिरल्यासारखं वागत असेल.
हो. निशा सॉरी हा. त्याचं काय ना, आशूने तिला लग्नात बोलावलं नाही ना म्हणून जरा रागवली ती. पण त्यांच्या प्रेमात एवढ्या 2-2 सुंदर मुली कशा काय पडल्या ना? वाटत नाही ना? चेहऱ्यावर जाऊ नये. डू नॉट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. पण निशा, तुझा पार्टनर असा दुसरीच्याच मागे लागला, तू कसं काय सहन करतेस? मी तर नसतं केलं सहन बाबा. क्या है ना रेवा, जिंदगी में कई बार कुछ चीजें एक्सेप्ट करनी ही पड़ती है. कुठे कुठे निशा 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 नि निशा कुठे आहे रेश्मा? रेश्मा, अगं कुठे आहेस तू? किती हाका मारला तुला, तुझा फोनही लागत नाही. निशा, आशूला सांग राकेश जिजूंकडून काहीतरी शिकायला. ते कसं, रेश्माताई शिवाय दुसऱ्या कोणाचंच नाव घेत नाही. हो ना जिजू? थांब 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 ना. आशू, आता का आले तू? तू जाने तुझ्या निशा पासे. किंजल, तू रागवली का? हूँ का रागू? हूँ कोण छू? तेरी फ्रेंड, फिलोसोफर ने गाइड, बस ना नाते पण नाही. अगं तू ऐकून तरी घे ना किंजल, निशा माझी बायको नाहीये. पण होणार तर आहे ने. नाही, ते सगळं नाटक आहे. तेच सांगतोय तुला. रेशमाची स्टोरी माहिती ना आपल्या, त्यात अचानक ट्विस्ट आला कारण तिची बहीण अचानक मुंबईत आली. माझा तिला कसं सांगणार राकेशची गर्लफ्रेंड आहे म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं. म्हणजे निशा माझी बायको आहे असं सांगितलं. आणि ते व्हिडिओ मध्ये जे मी बोललोय ना, सगळं खोटं खोटं आहे. मी ऍक्टिंग करत होतो. मग आता तू ऍक्टिंग करत नाही कशावरून ना? अरे हूँ तुझ्यावर कसा भरोसा ठेवू? तू जा रे. किंजल 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 ठेव ना भरोसा, प्लीज ठेव. कारण ना मला दुसऱ्या कोणाचा बॉयफ्रेंड होण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मला कुठली मुलगी पटवण्यात सुद्धा इंटरेस्ट नाहीये. माझं एकदम साधं सरळ आहे. तुझ्या बॅगा उचलायच्या, तुझ्या घरची कामं करायची, प्लग फिक्स करायचे, वायर फिक्स करायचे, नळ दुरुस्त करायचे, तुझ्या बरोबर शॉपिंगला यायचं. किंजल, मला छान वाटतं, त्यात आनंद मिळतो मला. लोक काही पण बोलते, मला काय फरक नाही पडत, कारण मला तुझ्या बरोबर आनंद मिळतो. तू साचू बोलते? मला पण खूप आवडते. तुला काम सांगायला. हा, तू आता एक काम कर. ही पर्स चेन आहे, ह्याची चेन तुटली. ही चेन दुरुस्त करून आणा. येस, अगं दुरुस्त काय, तंदुरुस्त करून आणतो एकदम. आणि जे गिफ्ट चेन आहे तारा माटे. थँक्यू किंजल, तू माझ्या मनावरचं एवढं बर्नर हलकं केलं. आशू, बर्नर नाही रे, बर्डन. हा, दॅट वन. बाप रे. तुला माहिती आहे ना,
आज आपल्या घराकडे जादा एसटी गाड्या सोडल्यात आणि जत्रा भरली आहे ना म्हणून. ये कुंभ का मेला है सुजय बाबू, 4 साल में एक बार आता है. वाव, हिचं नेल पॉलिश बघ किती भारी आहे. मला ना नेल पेंट लावायला खूप आवडतं. हे रेवा, मी तुला मस्तपैकी नेल आर्ट करून देते हा. चालेल. मिनल बघ, हिची स्किन किती छान आहे. काय लावते का रेवा तू? काहीच नाही. हो का? मग ऐक ना, मग तू डेली नाईटला ना रोज बॉटल लावत जा, मस्त राहील अशीच तुझी स्किन. हे किती छान फोटो आहे हा. ताई, त्या फोटोमध्ये राकेश जिजू का नाही आहेत? का नाही आहेत फोटोत? का नाहीयेत?